2005 साली काँग्रेस सरकारच्या काळामध्ये मनरेगा कायदा अस्तित्वात आला। ग्रामीण भागातील गरीब नागरिकांना रोजगार देऊन सक्षम बनवणं हा त्यामागचा उद्देश। मात्र सध्याच्या सरकारनं मनरेगाच्या नावातून महात्मा गांधींचं नाव काढून टाकलं आणि कायद्यात बदल केला। पण हाच बदल काँग्रेस आणि विरोधातील इतर पक्षांच्या पचनी पडला नाही। विरोधकांनी थेट भाजपला लक्ष केलं। मनरेगा आणि आत्ताच्या विकसित भारत योजनेमध्ये नेमका फरक काय? संसदेच्या हिवाळी अधिवेशनामध्ये मनरेगावरून नेमकं काय घडलं पाहूया हा स्पेशल रिपोर्ट। मनरेगा, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा। 2005 साली काँग्रेसच्या काळात हा कायदा लागू झाला। पण आता 20 वर्षांनी मोदी सरकारनं मनरेगामधून महात्मा गांधींचं नाव हटवलं आणि विकसित भारत जी रामजी असं केलं। आणि यावरून संसदेच्या हिवाळी अधिवेशनात रणकंदन माजलं। आगे आगे चले जाइए सर, आगे चले जाइए। प्रियंका जी का आगे चले जाइए सर। मनरेगाचं नाव बदलल्यानं काँग्रेस चांगली संतप्त झाली। राहुल गांधींनी तर ट्विट करत भाजपवर निशाणा साधला। मोदींना दोन गोष्टींचा जास्तच तिरस्कार आहे, एक महात्मा गांधींचे विचार आणि दुसरं गरिबांचे अधिकार। राहुल गांधींनी सोशल मीडियातून प्रतिक्रिया दिली, तर संसदेबाहेर प्रियंका गांधींच्या नेतृत्वात काँग्रेस खासदारांनी घोषणाबाजी केली। पण मनरेगा आणि विकसित भारत योजनेत काही फरक आहे का? स्वरूप रोजगार हमी कायदा। याचा उद्देश होता ग्रामीण कुटुंबांना रोजगाराची हमी, वर्षातून किमान 100 दिवसांचा रोजगार देणं, ग्रामीण भागातील गरिबी आणि बेरोजगारी कमी करणं। तर विकसित भारतचं स्वरूप आहे दूरदृष्टी आणि राष्ट्रीय ध्येय। आणि या योजनेचा उद्देश आहे 2047 पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवणं। सर्वसमावेशक विकास, आर्थिक वाढ, शिक्षण, आरोग्य, पायाभूत सुविधा आणि तंत्रज्ञानाचा विकास करणं। एकीकडे विरोधक मनरेगातून महात्मा गांधींचं नाव हटवल्यानं आक्रमक झालेले असताना भाजपकडून यावर काय प्रतिक्रिया आली ते पाहूयात। How is it an insult from महात्मा गांधी जी? महात्मा जी जो है श्री राम को लेकर जो है रघुपति राघव राजा राम को लेकर उन्होंने एक नेशनल एंथम बनाया था, जिससे उन्होंने पूरे देश को जो है संगठित किया था। तो हाउ इज इट एन इंसल्ट फॉर महात्मा गांधी जी? उन्हीं के सपने को पूरा करके जो है इसे राम का नाम दिया जा रहा है। धन्यवाद। मनरेगाच्या धर्तीवरच त्यात बदल करून ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी विकसित भारत गॅरंटी फॉर रोजगार अँड आजीविका मिशन सरकारनं सुरू केलं। सरकारनं व्हिजन 2047 याला जोडलं, मात्र त्यातील महात्मा गांधींचं नाव हटवल्यानं आक्षेप घेण्यात आला। आता सरकार यावर काही पुनर्विचार करणार का, की विरोधकांचा आक्षेप बाजूला ठेवून आपल्या निर्णयावर ठाम राहणार? ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।